बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून त्यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली। सुरेश धस मंत्रिपद न मिळाल्यामुळे टीका करतायत असं देखील त्यांनी पुढे म्हटलं। मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। आणि मस्साजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे। दरम्यान संतोष देशमुख हत्ये प्रकरणी उद्या बीडमध्ये मूक मोर्चा काढला जाणार आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करा ही मागणी घेऊन नागरिक आता मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात बॅनर्सही लावण्यात आलेले आहेत। तर पोलिसांचीही या ठिकाणी पूर्ण तयारी आहे। तगडा बंदोबस्त पोलीस इथं ठेवणार असल्याचं देखील कळत आहे। लातूरमध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला, तर उद्या बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे। उद्याचा जो सर्वपक्षीय सर्व धर्मीय असा जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण बीड शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्ह्यातून जवळपास 400 अंमलदार, त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे 70 ते 80 अंमलदार, तसेच वरिष्ठ अधिकारी, यामध्ये 4 DYSP, त्याचप्रमाणे इन्चार्ज ऑफिसर्स आणि 1 ॲडिशनल SP असा बंदोबस्त लावलेला आहे। तर पुढील बातमीकडे, उरण तालुक्यातल्या पागोटे गावात धुडगूस घालणाऱ्या गावगुंडांवर कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र अजूनही गावगुंड मोकाट असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही। माझा संतोष देशमुख होण्याची वाट पाहतायत का पोलीस, असा संतप्त सवाल जो आहे तो पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांनी विचारला। गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ कमालीचे घाबरलेले आहेत, दहशतीत आहेत। उरण तालुका मस्साजोगच्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त होतीये। पागोटे गावचे नागरिक न्याय कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित करतायत। पोलीस अजून काय करत आहेत, अजून कुठला तपास घेत आहेत का? जसा बीडमध्ये सरपंचावर जो हल्ला झाला आणि त्याचा जीव घेणे आणि त्यांचा मृत्यू झाला, असा उरण तालुक्यातलं कुणाल पाटील म्हणजे मी माझ्यावर आधी वाट पाहत आहात का, अशी माझी विनंती आहे पोलिसांना का लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी।